मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी कोल्हापूर जिल्हा ऐतिहासिक दसरा चौक शाहू महाराज यांच्या पुतळ्यासमोर सकल मराठा समाजाच्या आंदोलनाला रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट, वंचित बहुजन पार्टी, बहुजन परिवर्तन पार्टी, हिंदवी स्वराज्य संस्था तसेच अन्य विविध पक्षांनी पाठिंबा दिलाय। भाजपचे खासदार धनंजय महाडिक यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन न्यायालयात टिकणारे आरक्षण देण्याची तयारी असून लवकरच आरक्षण मिळेल असा विश्वास व्यक्त केलाय। आरक्षणाच्या हक्काचे छत्रपती शिवाजी देण्यासाठी कोल्हापुरातील सकल मराठा समाजाने ऐतिहासिक दसरा चौक या ठिकाणी त्यांना पाठबळ देण्यासाठी, त्यांना साथ देण्यासाठी इथं आंदोलन सुरू केलेलं आहे। या आंदोलनाला आपला लोकप्रतिनिधी म्हणून, आपल्या विभागातला खासदार म्हणून मी जाहीर असा पाठिंबा देण्यासाठी आज या ठिकाणी माझ्यासोबत माझे आमदार अमल माडिक आहेत, प्राध्यापक आहेत, नाना कदम आहेत, आमचे सर्व सन्मान्य नगरसेवक, आम्ही सगळे इथं पाठिंबा देण्यासाठी आलेलो आहे। एक महत्वाची माहिती सुद्धा काल सांगण्यात आलेली आहे की आरक्षण मिळाल्यानंतर सुद्धा या सगळ्या मराठा समाजाचं कल्याण होईल असं नाही, तर ज्या ज्या गोष्टी शासनानं इतर पावलं उचललेले आहेत, उदाहरणार्थ अण्णासाहेब पाटील महामंडळाच्या वतीनं तुलना जर करायची झाली तर शासनाच्या ज्या काही भरती प्रक्रिया होतात त्यामध्ये वर्षाला साधारण 30 ते 35,000 लोकांची भरती होती। सगळ्या रणरागिरी आलेलो आहोत आणि मराठा जरांगेंना पाठिंबा देण्यासाठी आलेलो आहोत। हे आंदोलन जे आहे ते आरक्षणासाठी केलेलं आहे आणि ते आम्हाला मिळालंच पाहिजे, ते आमच्या हक्काचं आहे आणि पक्क व्हायला आम्हाला मिळायला पाहिजे। त्याच्यासाठी आम्ही महिला सक्रिय झालेलो आहोत, घरातली कामं वगैरे सोडून आम्ही आलेलो आहोत आणि ह्याच्यात फक्त मी एकच सांगते की तुम्ही आत्महत्या करू नका किंवा फक्त एक आहे की जरांगेंना पाठिंबा द्या आणि शांततेत हे आंदोलन। शिवाजी मराठा बोर्डिंग हाऊस कोल्हापूर यांच्या वतीने आपल्याकडे सकल मराठा संघाला पूर्ण पाठिंबा देण्यासाठी आलेले आहे। आमच्या सर्वांच्या वतीनं मनोज जरांगे सरांनी जे काही उपोषण केलेलं आहे तर ते एकटे नाही आहेत, सकल मराठा समाज त्यांच्या पाठीमागे आहे। आज प्रतिनिधी म्हणून मनोज सर तिथे आहेत, पण आम्ही पूर्ण महिला, पुरुष, सर्व मराठा आम्ही त्यांच्या मागे आहोत। आज महाराष्ट्रामध्ये मराठा समाज आरक्षणासाठी जो संघर्ष करत आहे त्या संघर्ष आणि जो आंदोलन केलं मराठा समाजाच्या वतीने जे आंदोलन चालू आहे त्यास पाठिंबा देण्यासाठी आम्ही रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया कोल्हापूर जिल्ह्याच्या वतीनं जाहीर पाठिंबा आज कोल्हापूर जिल्ह्यामध्ये देत आहोत। महाराष्ट्रामध्ये मराठा बांधवांनी बरेच मोर्चे आंदोलने केले परंतु त्याला यश आलं नाही आणि शासनानं पण त्याच्याकडे दुर्लक्ष केलं। परंतु जरांगे पाटील साहेबांनी ज्यावेळी उपोषणाचे हत्यार उपसलं त्यावेळी शासनाला थोडीशी जाग आली। त्यानंतर आमचे नेते रामदासजी आठवले साहेब यांनी जरांगे पाटील साहेबांना भेटून पाठिंबा दिला आणि महाराष्ट्रातील सर्वच पदाधिकाऱ्यांना आदेश दिले की जिथं आमचे मोठे बांधव, मराठा बांधव निदर्शनं व आंदोलन करत आहेत त्यांना जाऊन तुम्ही जाहीर पाठिंबा द्या। त्यानंतर आमचे जिल्ह्याचे अध्यक्ष उत्तमदादा कांबळे हे काही कामानिमित्त मुंबईला गेले असता त्यांनी आम्हा पदाधिकाऱ्यांना फोन करून सांगितलं की कोल्हापूर जिल्ह्यामध्ये सुद्धा दसरा चौकामध्ये जे मराठा बांधवांचं आंदोलन चालू आहे त्याला तुम्ही रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीनं जाहीर पाठिंबा द्यावा। मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ व मराठा समाजाचा ओबीसी प्रवर्गात समावेश करून सरसकट कुणबी दाखले देण्यात यावे या मागणीसाठी काल महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्यापासून ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापर्यंत कॅन्डल मार्च काढण्यात आला। मनोज जरांगे पाटील गेल्या 8 दिवसापासून परत
आमरण उपोषण करत आहेत. त्या संदर्भामध्ये मराठ्यांच्या गरजवंत मराठ्यांच्या आंदोलनाचा हा दुसरा टप्पा आहे. या टप्प्यामध्ये समस्त लोक प्रतिनिधींना गावबंदी आणि मतदानावरती बहिष्कार टाकण्याबरोबरच मराठा आरक्षणासाठी जनजागृती करण्यासाठी कॅन्डल मार्चचं आयोजन करण्यात यावं असे आदेश सन्माननीय मनोज जरांगे पाटील यांच्या मार्फत करण्यात आलेले होते. आणि ग्रामीण भागापासून आतापर्यंत अनेक या ठिकाणी कॅन्डल मोर्चांचे आयोजन करण्यात आलं होतं. आज स्थानिकला सकल मराठा समाज नांदेडतर्फे या ठिकाणी कॅन्डल मार्चचं आयोजन करण्यात आलेलं आहे. असंख्य महिला बालवृद्ध या ठिकाणी समाविष्ट झालेले आहेत. माननीय जरांगे पाटील यांनी विशेष अधिवेशन बोलून मराठा समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावावा असं या ठिकाणी मागणी केलेली असताना सुद्धा केवळ स्वतःचे घरं जाळे, स्वतःच्या गाड्या फोडल्या म्हणून अनेक सर्वपक्षीय नेते एकत्र आले. 2.5 तास चर्चा केली, परंतु कोणीही मराठ्यांच्या विशेष अधिवेशनासंदर्भात जकार शब्दही काढला नाही. त्यामुळे आज समस्त सकल मराठा समाजाच्या वतीने सर्व मराठा भगिनी सर्वपक्षीय नेत्यांच्या या कृतीचा निषेध म्हणून आज काळे वस्त्र धारण करून या ठिकाणी आलेले आहेत. हा कॅन्डल मार्च कुठून निघालेला आहे? महात्मा फुले पुतळा, ITI चौक या इथून हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वरूढ पुतळ्यापर्यंत रॅली असेल. नानाविध प्रकारचे उपोषण केले, आमरण उपोषण केले, साखळी उपोषण केले. कशालाच सरकार दाद देत नाहीये आणि ह्याचा निषेध म्हणून आणि त्याचसोबत जे आमचे मराठा योद्धा आहेत मनोज जरांगे पाटील यांच्या प्रकृती स्वास्थ्यात चांगली सुधारणा व्हावी, देव त्यांना चांगलं बळ द्यावं आणि आम्हाला जे आरक्षण पदरात पाडून देण्यासाठी त्यांनी जीवाची पराकाष्ठा केली आहे त्याला सगळं यश यावं यासाठी हा सगळा आम्ही म्हणजे द्राविडी प्राणायाम आज करत आहोत. नांदेडमधील माझ्या सगळ्या महिला भगिनींनी त्याला उत्कृष्ट असा प्रतिसाद दिलेला आहे. शांततेत संविधानिक मार्गाने आम्ही ही म्हणजे कॅन्डल मार्च इथून ITI पासून छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याच्या तिथे देईल. तिथे गेल्यानंतर मनोगत व्यक्त करण्यात येतील आणि सोबतच आता जे काही ठराव घेतलेले आहेत सकल मराठा समाजाने तर त्या ठरावांचा तिथे आम्ही वाचन करूयात आणि जे काही आत्तापर्यंत सरकारने जे आम्हाला म्हणजे इतक्या दिवसात जे काही आरक्षण काही प्रमाणात जे कुणबींना देतोय वगैरे वगैरे तर त्या सगळ्या ह्याचा ठरावाचं तिथे आम्ही सामूहिक अशी होळी करणार आहोत. कारण आम्हाला ते मान्य नाही आहेत. आम्हाला सरसकट कुणबींना म्हणजे कुणबी हाच दाखला देऊन सरसकट मराठ्यांचं OBCकरण करण्यासाठी हा सगळा घाट घातलेला आहे. तर त्याला सगळ्यांचा हाच प्रयत्न आहे आणि आज हा त्याच्यातलंच एक पुढचं पाऊल म्हणून आम्ही ही मशाल रॅली आणि कॅन्डल मार्च इथे आयोजित केलेली आहे. जय जिजाऊ. खरं तर या ठिकाणी सगळं कॅन्डल मार्च या ठिकाणी आयोजित केलेलं आहे कारण काल सर्वपक्षीय मंत्रिमंडळाची बैठक झाली आणि त्या बैठकीनंतर सगळ्या मंत्रिमंडळाने जो काही निर्णय आत्ताच आलेला आहे की OBCत समावेश केला जाऊ शकत नाही सरसकट मराठा वर्गाचा. खरं तर त्या ठिकाणी जे आमदार खासदार आणि नेते मंडळी आहे तर ही नेते मंडळी बाहेर भरपूर आरक्षणाला सपोर्ट करत आहेत, त्या ठिकाणी दाखवत आहेत, परंतु त्या ठिकाणी कोणीही बोललं नसेल असं वाटतंय. कारण हा जो निर्णय जर झाला असेल असा निर्णय तर याचा मी निषेध करते. कारण या ठिकाणी यांनी मंत्रिमंडळाची बैठक घेतली, चांगलं पंचपक्कणावर तावही मारला असेल, पण 7 दिवसापासून ती व्यक्ती त्या ठिकाणी उपाशी आहे मनोज जरांगे. त्या कमीत कमी त्यांच्या उपोषणाचा थोडा तरी त्यांना हे असायला हवा होता. खरं तर म्हटलं जातं की नेते नेहमी मुडद्याच्या टाळूवरचं लोणी खातात, तर ते प्रत्यक्ष अनुभव या ठिकाणी आम्हाला मिळतोय. आणि त्या ठिकाणी काल आंदोलन दडपण्याचा प्रयत्न केला गेला तर ते आंदोलन कोणत्याही पद्धतीत दडपल्या जाऊ शकत नाही. कारण मनोज जरांगे ही आता व्यक्ती राहिली नाही तर हा विचार झालेला आहे आणि हा विचार आज नांदेडमध्ये दाखवण्यासाठी या ठिकाणी भव्य असा कॅन्डल मार्च या ठिकाणी आयोजित केलेला आहे. आणि जोपर्यंत मराठ्यांचा OBCत समावेश सरसकट होत नाही तोपर्यंत हे आंदोलन आणि हा लढा चालू राहील. याला दडपण्याचा प्रयत्न केला तरी तो सगळं मराठा वर्ग असेल किंवा आमचे बांधव आहेत, मराठेतर सुद्धा बांधव आहे, ते नक्कीच हाणून पाडतील अशी मी सांगते आणि थांबते. सर्वांना सस्नेह जय जिजाऊ. आम्ही आज नांदेड या ठिकाणी सर्व हजारांच्या संख्येने या ठिकाणी मराठा महिला आणि बांधव आलेले आहेत जरांगे दादांच्या समर्थनार्थ. कारण इतकं अगदी त्या व्यक्तीने आमच्या समाजाच्या कल्याणासाठी, समाजाच्या हितासाठी स्वतःचा जीव धोक्यात घालून त्या ठिकाणी आमरण उपोषण ते करत आहेत. हा उपोषणाचा दुसरा टप्पा आहे आणि इतकं होऊनही सरकार झोपेचं सोंग घेते आहे, फक्त बैठकावर बैठका घेत आहे. तर कुठेतरी ठोस असा निर्णय त्यांच्याकडून आम्हाला हवा आहे. कारण कुणबी मराठा हा एकच आहे आणि याचे हजारो लाखो पुरावे आम्ही त्यांच्याकडे सादर केलेले आहेत. आम्हाला इतकंच म्हणणं आहे की कुणबी मराठा हा OBCमध्ये ऑलरेडी आहे, फक्त आम्हाला कुणबी प्रमाणपत्र द्यावं त्यांनी, इतकीच आमची मागणी आहे, जे की सरकार सहजगत्या करू शकतं.
कारण अनेक निर्णय त्यांनी रात्रीतून घेतलेले आहेत, तर हा मराठ्यांचा प्रश्न का ते सोडवत नाहीयेत हा आमचा सर्वात मोठा प्रश्न आहे। या ठिकाणी सरकारच्या निषेधार्थ म्हणून आम्ही काळ्या ड्रेस कोडमध्ये सर्व महिला या ठिकाणी निषेध व्यक्त करण्यासाठी मशाल रॅली आणि कॅन्डल रॅली या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापर्यंत या ठिकाणी मशाल रॅली आम्ही काढलेली आहे। सकल मराठा समाजाला आरक्षण द्या या प्रमुख मागणीसाठी बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे जिल्हाध्यक्ष नरहरी गवई यांच्या नेतृत्वात एकदिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले। मराठा समाजाला आरक्षण मिळावे याकरिता जरांगे पाटील यांनी सुरू केलेल्या आंदोलनाला समर्थन देत बुलढाणा जिल्हा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने एकदिवसीय जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले। हा, तर आमची मागणी अशी आहे की मराठा समाजाला हे आरक्षण मिळालंच पाहिजे। आमचे राष्ट्रीय नेते आहेत माननीय आमदार रामदासजी आठवले साहेब, त्यांनी सुद्धा जरांगे पाटील यांची भेट घेतलेली आहे आणि आम्हाला सगळ्यांना असं वाटते आहे की जसं इतरांना आरक्षण आहे तसं मराठा बांधवांना सुद्धा आरक्षण असलंच पाहिजे आणि मिळालंच पाहिजे। तुम्ही विधान केलंय की जर तुमच्या पक्षाने तुमचं ऐकलं नाही तर तुम्ही राजीनामा करा। बिलकुल निश्चितच या ठिकाणी मी आपल्या मीडियाच्या समोर सुद्धा मी शब्द देतो, जर समजा आम्ही सरकारमध्ये सहभागी आहे, आम्ही मित्र पक्ष आहोत, भारतीय जनता पक्षासोबत शिवसेनेसोबत आमची युती आहे, आम्ही त्यांना विनंती सुद्धा करत आहे, आठवले साहेब सुद्धा या समाजाला आरक्षण कसं मिळेल या संदर्भात सन्माननीय रामदासजी आठवले साहेब अत्यंत प्रयत्नशील आहेत। केंद्रापर्यंत सुद्धा सन्माननीय मोदी साहेबांशी सुद्धा त्यांची चर्चा झालेली आहे, इथे मुख्यमंत्र्यांशी सुद्धा त्यांची चर्चा झालेली आहे आणि संपूर्ण महाराष्ट्रामधून त्यांनाही सुद्धा सांगण्यात येत आहे की साहेब या मराठा समाजाला आरक्षण मिळालंच पाहिजे। आणि वैयक्तिक राहिला बुलढाणा जिल्हा आपला, तर खरोखरच या समाजाला आम्ही या ठिकाणी म्हणजे आश्वासन देत आहे, त्यांना सांगत आहे की आरक्षण मिळालं पाहिजे, आरक्षण मिळालं पाहिजे। आणि जर हे आरक्षण जर नाही मिळालं तर निश्चित मी रिपब्लिकन पक्षाचा राजीनामा मराठा समाजाच्या साठी देईल। बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव मध्यवर्ती महामंडळाच्या वतीने मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक परिसर येथे भीमसैनिकांच्या वतीने मराठा समाजाने आरक्षण संदर्भात मानवी साखळी आंदोलन केले। यावेळी मराठा समाजाला टिकणारे आरक्षण देण्यात यावे या मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी सोलापूर यांना देण्यात आले। मराठा समाजाला आरक्षणासाठी जो लढा चालू आहे त्या लढ्यामध्ये सगळे भीमसैनिक सोलापुरातले भीमसैनिक उतरलेले आहेत। त्यांचा आज मानवी साखळी करून आम्ही त्यांचा सरकारचा निषेध करतो, त्यांना आरक्षण मिळालं पाहिजे। त्यासाठी आम्ही सगळे भीमसैनिक बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मध्यवर्तीच्या वतीने सगळे पक्ष सगळे गट विसरून आम्ही सर्व जे भीमसैनिक आमच्या पाठीमागे उभारले आहेत त्या भीमसैनिकांना माझा मानाचा मुद्रा आणि छत्रपती शिवाजी महाराज जिजाऊंना स्मरण करून मी आज सांगत आहे की आमचे समाजबंधू श्री मनोज जरांगे पाटील हे आज एक दिवस एक क्षण एक अन्नाचा कण किंवा एक थेंब पाण्याचा न घेता आमरण उपोषणासाठी बसले आहेत आणि त्यांच्या उपोषणाला यश यावं म्हणून हा सकल मराठी समाज बांधव ओबीसी समाजवाले हे भीमसैनिकवाले सगळे आमच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत। विरोध कुणाचाच नाही आहे, फक्त ही सरकार वेळ काढू आहे आणि वेळ काढत आहे। आतापर्यंत जशी वेळ काढली तशी इथून पुढेही ते वेळ काढण्याचाच प्रयत्न करत आहे। हाती आमच्या काही त्यांना लागू द्यायचं नाही, पण दरवेळेस सारखा ह्यावेळेस त्यांचा हेतू कुठल्याही प्रमाणात साकार होणार नाहीये। महाराज छत्रपती शाहू महाराज अण्णाभाऊ साठे सर्व भारतवर्षाच्या महापुरुषांना प्रथमतः अभिवादन करतो। आज भारत देशामध्ये किंबहुना महाराष्ट्रामध्ये जे सर्व जातींना आरक्षण देण्यात आलेलं आहे त्या धर्तीवर मराठा बांधवांना सुद्धा हे आरक्षण द्यायला हवं आहे। केवळ राजकारणाचा काही भाग याच्यामध्ये आल्यामुळे मराठा समाजाला लवकर न्याय देण्यात येत नाही, तर आज ह्या सर्व गोष्टीला समाज सर्व ओळखून घेतलेला असल्यामुळे भीमसैनिक हा मराठा समाजाच्या पाठीमागे कायमस्वरूपी उभा राहण्याच्या अनुषंगाने आजची मानवी साखळी हे अभियान या ठिकाणी राबवण्यात आलेलं आहे।
फक्त सावजी मॅजिक पेस्ट घरी आणा. पेस्ट कढईत घाला, फक्त पाणी टाका आणि वेजीज टाका. तुमची रुचकर वेज करी तयार. सावजी मॅजिक पेस्ट वेज नॉन वेज करण्याची सगळ्यात सोपी पद्धत. हुआ बहू? माँ, पाइल्स की बहुत तकलीफ हो रही है. तो तुम गुदरोग सर्जन के पास क्यों नहीं गई? देखो, जैसे हार्ट के लिए हार्ट स्पेशलिस्ट, ब्रेन के लिए ब्रेन स्पेशलिस्ट, तो पाइल्स के लिए पाइल स्पेशलिस्ट क्यों नहीं? स्त्री हो या पुरुष, टॉयलेट में तकलीफ केवल पाइल्स ही नहीं, और भी कई प्रकार के गुदरोग तथा कैंसर भी हो सकता है. इसीलिए इसकी प्रत्यक्ष जांच जरूरी है. ठीक है माँ, पर जांच के लिए हम जाएंगे कहाँ? वही काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल में. लेकिन माँ, प्रेगनेंसी में पाइल्स की दवाइयाँ? प्रेगनेंसी में आयुर्वेदिक दवाइयाँ सुरक्षित होती है. जनहित में जारी. काळे आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल, औषधि चिकित्सा तथा सर्जरी ट्रीटमेंट उपलब्ध. हमारा पता उमरेड रोड, दिघौरी बस स्टॉप के पास, नागपुर. अधिक जानकारी के लिए वेबसाइट पर जाएं kalepailshospital.com. नागपुर इज फेमस फॉर संतरे, टाइगर, 0 माइल और सावजी खाना. और सावजी खाने को उसका असली स्वाद देते हैं सावजी मसाले, जिससे बनता है ऑथेंटिक सावजी खाना. मसालों में मसाले अहिरकर ग्रुप के सावजी मसाले. ऑनलाईन कामाची सक्ती करू नये. दिवाळीचा बोनस 5,000 रुपये मिळावा. गटप्रवर्तकांच्या मानधनात वाढ व्हावी. गटप्रवर्तकांचे समायोजन होत नाही तोपर्यंत आशा प्रवर्तकांचा संप सुरू राहील, असा इशारा जिल्हा आशा वर्कर्स गटप्रवर्तक युनियनतर्फे पत्रकार परिषदेत देण्यात आला. त्यासाठी येत्या सोमवारी सकाळी 11 वाजता दसरा चौकातून गोकुळ हॉटेलपर्यंत मोर्चा काढून रास्ता रोको करण्याचा इशारा देण्यात आला. 18 ऑक्टोबरपासून जो आशा आणि गटप्रवर्तकांचा जो संप चालू आहे, त्या संपामध्ये अनेक वेळेला आम्ही जिल्हा परिषदेवर जाऊन मोर्चे केले, धरणे आंदोलने केली, पालकमंत्र्यांच्या घरावर जाऊन म्हणजे हल्लाबोल धरणे आंदोलने केली. पण हे सर्व करत असताना शासनाने एक असा निर्णय दिला की गटप्रवर्तकांना 6,200 आणि आशांना 7,000 असं मानधनवाढीचं जे त्यांनी घोषणा केली आहे, ती घोषणा आम्हाला मान्य नाही आहे. एकतर आमची जी मागणी होती की गटप्रवर्तकांचं समायोजन करावं व आशांच्यावर जे लादलं गेलेलं आहे ऑनलाईनचं काम, ते पूर्णपणे बंद व्हावं. ह्या गोष्टी दोन्हीही शासनाने केलेल्या नाहीत. उलट आशा आणि गटप्रवर्तक यांच्यातच भांडण लावण्याचा प्रयत्न त्यांनी केलेला आहे. तर ही जी त्यांचं जे धोरण आहे ते आम्हाला मान्य नाही आहे. म्हणून आम्ही येत्या 6 तारखेला दसरा चौकातून गोकुळ हॉटेलच्या चौकात रास्ता रोको आंदोलन करून आम्ही मोठ्या प्रमाणात ह्याचा निषेध करत आहोत. भारतातील अनेक मान्यवरांचे गुरु आदरणीय श्री 1008 कालिदास महाराज हरियाणा यांच्या हस्ते आयुर्वेदिक क्षेत्रात नव्याने सुरुवात केलेल्या भीमालया आयुर्वेद प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीच्या आयुर्वेदिक उत्पादनाचे लोकार्पण पंढरपूरच्या विठ्ठल रुक्मिणी मंदिराचे सहअध्यक्ष हरिभक्त पारायण गहिनीनाथ महाराज, MSRDCचे सहव्यवस्थापकीय संचालक अनिल कुमार बळीराम गायकवाड, लातूर लोकसभेचे माननीय खासदार प्रोफेसर डॉक्टर सुनील बळीराम गायकवाड, खासदार सुधाकर शृंगारे, बदंत डॉक्टर उपगुप्त महाथेरो आदी मान्यवरांच्या हस्ते भीमालयाच्या प्रॉडक्टचा लोकार्पण संपन्न झाला. या लॉन्चिंगच्या या सोहळ्यामध्ये सर्व मान्यवरांनी सहभाग
आंबेडकर बुद्धविहार सहयोगनगर नांदेड येथे गेल्या 3 महिन्यांपासून सुरू असलेल्या बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथ वाचनाचा समारोप व भिक्खू शीलरत्न यांचा वर्षावास कार्यक्रमाचे आयोजन 5 नोव्हेंबर रोजी सकाळी 10 वाजल्यापासून करण्यात आले। कार्यक्रमास अखिल भारतीय भिक्खू संघाचे कार्याध्यक्ष पूज्य भिक्खू डॉक्टर उपगुप्त महाथेरो यांची प्रमुख उपस्थिती राहणार असल्याची माहिती भिक्खू शीलरत्न यांनी लॉर्ड बुद्ध टीव्हीवर दिली। 3 महिन्यापासून आपण बुद्ध आणि त्यांचा ग्रंथ धम्मग्रंथ वाचण्याचं काम सुरू होतं आषाढ पौर्णिमेनिमित्त। आणि माता रमाई आंबेडकर बुद्धविहार या विहारामध्ये 3 महिन्यापासून ग्रंथ सुरू आहे। माझा 11वा वर्षवास या ठिकाणी 11 वर्ष या बुद्धविहारामध्ये झाले सहयोगनगरमध्ये। या ठिकाणी 5 तारखेला त्याची सांगता होणार आहे। 5 तारखेला सकाळी परित्रण पाठ होणार आणि दुपारा भिक्खू संघाचं भोजन आणि धम्मदेशना आणि भिक्खू संघांना संघदान होणार आहे। या ठिकाणी आपण जय्यत तयारी चालू केलेली आहे। सामनेर संघ देखील 4 तारखेला आपण सामनेर संघ करायलो, त्याच्यामध्ये काही छोटे छोटे बालक आहेत, विद्यार्थी आहेत। असा हा उपक्रम या ठिकाणी उद्याचा कार्यक्रम आहे। दिवसभर प्रवचन 2 वाजेस्तोवर प्रवचनं राहतील आणि 2च्या नंतर भोजनाचा कार्यक्रम आहे। सर्व त्या ठिकाणी कार्यकर्ते राहतील आणि महिला मंडळ राहतील। महिला मंडळाने दान जमा केलं आणि भिक्खू संघाला देखील त्यांनी संघदान देण्याचा संकल्प केला। या ठिकाणी जे काही महिला मंडळ आहे खूप सक्रिय आहे, घरोघर जाऊन ते दान करतात, दान पारमिता करण्याचं सांगतात आणि या आपल्या विहारामध्ये चांगल्या परीने कार्यक्रम करतात। या ठिकाणी जे स्वयंसेवक आहेत रमेश कोकरे गुरुजी आणि बिराडे सर, राजेश बिराडे, हे या विहाराचं काम पाहतात। मला त्यांच्या कामावर खूप आनंद वाटतो आणि या ठिकाणी आपण लॉर्ड बुद्धाचे प्रतिनिधी आपण या ठिकाणी येऊन माझं मनोगत व्यक्त केलं। कार्यक्रमाच्या ज्या वेळेस कार्यक्रम असतो त्या वेळेस आपण आम्हाला सहकार्य करता आणि पूर्ण देशामध्ये दाखवता आम्हाला। त्याचं लॉर्ड बुद्धावाल्याला आपण जेवढे धन्यवाद दिले तेवढे कमी आहेत। सर्व उपासक उपासिकांना माझी नम्र विनंती आहे की आपण सहयोगनगर बुद्धविहार या ठिकाणी 11 वाजता उपस्थित राहून धम्मदेशनाचा लाभ घ्यावा आणि जे काय महिला मंडळाने भोजनाचं आयोजन केलेले ते भोजन घेऊनच जावं अशी मी सर्वांना सूचना करतो। सर्वांचं मंगल हो, सर्वांचं कल्याण हो, सर्वजण सुखी हो। गोरगरीब रुग्णांना त्वरित रक्त उपलब्ध व्हावे या उद्देशाने त्रिपिटक बहुउद्देशीय सामाजिक संस्था आणि स्वर्गीय प्रमिलाबाई मेश्राम बहुउद्देशीय संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने रत्नसंभ बुद्धविहार रुक्मिणीनगर सावंगी मेघे येथे भव्य रक्तदान शिबिर घेण्यात आले। त्रिपिटक बहुउद्देशीय संस्था तथा स्वर्गीय प्रमिलाबाई मेश्राम बहुउद्देशीय संस्था यांच्याद्वारे आयोजित रुक्मिणीनगर येथे बुद्धविहारामध्ये भव्य रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं। या रक्तदानाच्या शिबिराच्या माध्यमातून गरजू लोकांना हे रक्त मोफत उपलब्ध करून देण्यात येते। सावंगी सेवाग्राम तथा सरकारी हॉस्पिटलमध्ये हे रक्त आपण जे काही पेशंट बाहेरगावून येतात, रक्ताची ज्यांना आवश्यकता राहते त्यांच्यापर्यंत पोहोचवले जाते। मी रिंकोनील घोडेस्वार, राहणार रुक्मिणीनगर सावंगी मेघे। त्रिपिटक बहुउद्देशीय सामाजिक संस्था ही माझी संस्था आहे रुक्मिणीनगर सावंगी मेघे येथे। आज मी रक्तदान शिबिर ठेवलेलं आहे। त्या संदर्भात मी सावंगी मेघे हॉस्पिटल यांना इथे इन्व्हाइट केलेलं आहे। त्याचप्रमाणे प्रमुख अतिथी म्हणून शेखर भाऊ शेंडे आणि अभयदूत मेघे, तसेच शारदाताई झांबरे, उमेश भाऊ जिंदे, सिद्धार्थ मेश्राम, भरपूरसे असे काही कार्यकर्ते आहेत, त्यांना इथे मी इन्व्हाइट केलं होतं आणि ते आलं। ते सगळे इथे येऊन त्यांनी आपली उपस्थिती दर्शवली आहे, त्याबद्दल मी त्यांचे मनापासून आभार मानते। फक्त सावजी मॅजिक पेस्ट घरी आणा, पेस्ट कढईत घाला, फक्त पाणी टाका आणि वेजीज टाका, तुमची रुचकर वेज करी तयार। सावजी मॅजिक पेस्ट वेज नॉन वेज करण्याची सगळ्यात सोपी पद्धत।
हुआ बहू? उमा, पाइल्स की बहुत तकलीफ हो रही है। तो तुम गुदरोग सर्जन के पास क्यों नहीं गई? देखो, जैसे हार्ट के लिए हार्ट स्पेशलिस्ट, ब्रेन के लिए ब्रेन स्पेशलिस्ट, तो पाइल्स के लिए पाइल स्पेशलिस्ट क्यों नहीं? स्त्री हो या पुरुष, टॉयलेट में तकलीफ केवल पाइल्स ही नहीं, और भी कई प्रकार के गुदरोग तथा कैंसर भी हो सकता है। इसीलिए इसकी प्रत्यक्ष जांच जरूरी है। ठीक है माँ, पर जांच के लिए हम जाएंगे कहाँ? वही काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल में। लेकिन माँ, प्रेगनेंसी में पाइल्स की दवाइयाँ? प्रेगनेंसी में आयुर्वेदिक दवाइयाँ सुरक्षित होती है। जनहित में जारी काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल, औषधि चिकित्सा तथा सर्जरी ट्रीटमेंट उपलब्ध। हमारा पता उमरेड रोड दिघौरी बस स्टॉप के पास नागपुर। अधिक जानकारी के लिए वेबसाइट पर जाएं kalepileshospital.com। नागपुर इज फेमस फॉर संतरे, टाइगर, 0 माइल और साउजी खाना। और साउजी खाने को उसका असली स्वाद देते हैं साउजी मसाले, जिससे बनता है ऑथेंटिक साउजी खाना। मसालों में मसाले, अहिरकर ग्रुप के साउजी मसाले। कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघाचे आमदार ऋतुराज पाटील यांच्या कारकिर्दीला 4 वर्षे पूर्ण झाले। या पार्श्वभूमीवर चौफेर विकासाचे ऋतुपर्व या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले। आमदार पाटील यांनी गेल्या 4 वर्षात तब्बल 661 कोटींची विकास कामे केली आहेत। याची माहिती देणाऱ्या वेबसाईटचे उद्घाटन ऑनलाईन पद्धतीने काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या हस्ते आणि माजी मुख्यमंत्री आमदार अशोक चव्हाण, आमदार बाळासाहेब थोरात, आमदार सतेज पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले। या ठिकाणी कोल्हापूर दक्षिण मतदारसंघामध्ये निवडणुकीला उभारलो आणि 42,000हून अधिक मतांनी आमच्या सर्व मतदारांनी माझ्यासारख्या तरुण कार्यकर्त्याला बळ दिलं आणि मी निवडून देखील आलो। आज 4 वर्ष आमदारकीचे या ठिकाणी पूर्ण होतात, ह्याचा निश्चितपणे मला आनंद आहे आणि यासाठी सर्वच कोल्हापूर दक्षिण मतदारसंघातल्या आमच्या सहकाऱ्यांनी जे काही कष्ट घेतलं, त्यांनी जे पाठबळ दिलं, म्हणूनच एक चांगली कामं या 4 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये मी या ठिकाणी करू शकलो। आज मला निश्चितपणे आनंद होतोय की आमच्या सर्व सहकाऱ्यांसाठी कोल्हापूर दक्षिण मतदारसंघासाठी या 4 वर्षाच्या काळामध्ये जवळजवळ 661 कोटी रुपये आज मी एक लोकप्रतिनिधी म्हणून आपल्या मतदारसंघामध्ये आणू शकलो। कोविड असेल, महापूर असेल, या सर्व संकटामध्ये सातत्यानं लोकांना मदतीची भूमिका आदरणीय सतेज पाटील साहेबांच्या नेतृत्वाखाली मी नेहमीच या ठिकाणी करत आलेलो आहे आणि मला निश्चितपणे आनंद आहे की चांगली कामं ही कशा पद्धतीने लोकांसाठी करता येईल हेच ध्येय डोळ्यासमोर ठेवून आजपर्यंत मी काम या ठिकाणी केलेलं आहे। आज खरं म्हणजे आदरणीय नानासाहेब पटोले साहेब असतील, आदरणीय बाळासाहेब थोरात साहेब असतील, आदरणीय अशोक चव्हाण साहेब असतील, आदरणीय विजय वडेट्टीवार साहेब असतील, आदरणीय सतेज पाटील साहेब असतील, ह्यांच्या माध्यमातून एक वेबसाईटचं इनॉग्रेशन आज आम्ही या ठिकाणी केलं। त्या वेबसाईटच्या माध्यमातून लोकांपर्यंत ही सर्व कामं जी मी 4 वर्षामध्ये या ठिकाणी केलेले आहेत ह्याचा एक आढावा या लोकांपर्यंत घेऊन जाण्याचा प्रयत्न आम्ही या ठिकाणी केलेला आहे। त्यामध्ये कोल्हापूर दक्षिण ग्रामीण आणि शहर या दोन्ही भागाचा आढावा, त्यामध्ये वॉर्ड वाईज आम्ही जो निधी खर्च केलेला आहे त्याची डिटेल्ड माहिती ही आज वेबसाईटवर या ठिकाणी आम्ही देण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे। विभागातले किंवा भागातले किंवा वॉर्डमधले कोणी त्या वेबसाईटवर जाऊन त्याची माहिती या ठिकाणी घेऊ शकतात आणि ह्या पद्धतीनं लोकांपर्यंत जे आपण काम करतो त्याची पूर्ण माहिती देण्याचा प्रयत्न आम्ही या माध्यमातून या ठिकाणी केलेला आहे। QR कोड देखील जनरेट करून लोकांसाठी आम्ही फ्लोट करणार आहोत। लोकांमध्ये ते QR कोड देखील आम्ही देणार आहोत, जेणेकरून ते स्कॅन करून त्याची पूर्ण माहिती आपण या वेबसाईटच्या माध्यमातून या ठिकाणी घेऊ शकताय। सातत्यानं लोकांचे सर्व प्रश्न सोडवण्यामध्ये मग ज्येष्ठ नागरिक असतील, माता भगिनी असतील, युवक युवती असतील, यासाठी एक सातत्यानं प्रयत्न हा आमच्या वतीनं नेहमीच होत राहिलेला आहे। येणाऱ्या पुढच्या काळामध्ये देखील एक चांगल्या पद्धतीनं लोकांना मदत करायची भूमिका, आधार देण्याची भूमिका, सहकार्य करायची भूमिका आमच्या वतीनं नेहमी केली जाईल असा विश्वास या निमित्तानं देतो। सरसकट मराठा समाजाचा ओबीसी प्रवर्गात समावेश करावा या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ नांदेडपासून 6 किलोमीटर अंतरावर असलेल्या वाघी या गावातील चंद्रकांत भोसले, भाऊराव भोसले, संभाजी भोसले, अनिकेत भोसले व संभाजी दगडू भोसले हे आमरण उपोषणास बसले असून आज त्यांच्या उपोषणाचा चौथा दिवस आहे। जोपर्यंत आमची मागणी मान्य होत नाही तोपर्यंत आमचे आमरण उपोषण चालूच राहील असं उपोषणकर्त्यांचं म्हणणं आहे। मी संभाजी बालाजी भोसले, राहणार वाघी,
आज आमचा अमर उपोषणाचा 3रा दिवस आहे आणि आम्हाला मराठा कुणबी आरक्षणाचे दाखले जोपर्यंत मिळत नाहीत तोपर्यंत आम्ही जरांगे पाटलाच्या आदेशानुसार आरक्षण मागं घेणार नाहीत. सरकारने याची गांभीर्यानं दखल घ्यावी ही सरकारला विनंती. मी वाघे गावातर्फे आम्ही 5 जण चंद्रकांत भाऊराव भोसले, भाऊराव शिवाजीराव भोसले, संभाजी दगडोजी भोसले, संभाजी बालाजी भोसले आणि अनिकेत विजयराव भोसले हे 5 जण अमर उपोषणासाठी बसलेलो आहोत. जोपर्यंत आमची मागणी पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्ही उपोषण माघारी घेणार नाहीत. मी भाऊराव शिवाजीराव भोसले, राहणार वाघी. आज आमचा आमरण उपोषणाचा 3रा दिवस आहे. आमच्या मराठ्याचे संघर्ष योद्धा, मराठ्याचं दैवत मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ आम्ही आज 3 दिवसापासून इथं आमरण उपोषण करत आहोत. सरकारला माझी हात जोडून विनंती आहे, आमच्या त्या देवाच्या जीवाला जर काही बरं वाईट झालं तर संबंध महाराष्ट्र पेटल आणि हे सर्व महाराष्ट्राला परवडणार नाही. त्यामुळं सर्वांना सरकारला हात जोडून विनंती करतो की या 2 दिवसाच्या आत सर्व मराठ्यांना सरसकट कुणबी प्रमाणपत्र देऊन ओबीसीत समाविष्ट करून घ्यावे व आमच्या मनोज जरांगे पाटील यांच्या लढ्याला यश संपादित करावं. माझं नाव संभाजी दगडू भोसले. आमच्या अमर उपोषणाचा हा 3रा दिवस आहे. आज 3रा दिवस सुरू झालेला आहे. काय मागणी आहे तुमची? आमची मागणी आहे की सरसकट मराठ्यांना कुणबी ओबीसीमधून कुणबी प्रमाणपत्र देऊन त्यांना समाविष्ट करण्यात घेऊन यावे. कारण त्या कोट्या ओबीसीमध्ये ऑलरेडी आम्ही अगोदर आहोत. त्यांच्यासाठी जरांगे पाटलांच्या मागणीनुसार आम्ही त्यांना सपोर्ट करत आहोत. ते ज्या दिवशी म्हणतील अमर उपोषण उठवा त्या दिवशी आम्ही उठू. सरकारला माझी एवढीच हात जोडून विनंती आहे की जरांगे पाटील हे आमच्यासाठी आज देव माणूस आहेत. फुले शाहू आंबेडकर म्हणून आम्ही त्यांना आज बघतोय. तर त्यांच्या जीवाला कुठल्याही प्रकारची विजा न पोचता किंवा त्यांना कुठलाही त्रास न झाला पाहिजे याच्यासाठी लवकरात लवकर सरकारने मराठ्यांना ओबीसीमधून सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावे. मी अनिकेत विजयराव भोसले. आम्हाला सरसकट मराठा आरक्षण सरसकट ओबीसीमधून पाहिजे. आम्ही मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनात वाघी या ठिकाणी बसलेले आहोत. तरी सरकारने याची गांभीर्याने दखल घ्यावी. आमचं आमरण उपोषण जोपर्यंत मनोज जरांगे पाटील म्हणत नाहीत तोपर्यंत माघार घेणार नाही. साखळी उपोषणात आम्ही आमरण उपोषणामध्ये रूपांतर केले, कन्वर्ट केले त्याला. आमचं मागणं एक आहे की बुवा मराठ्याला सरसकट कुणबी मराठा एक जातीचं प्रमाणपत्र देण्यात यावं. समाजाची प्रगती महिलांच्या शिक्षित होण्याच्या प्रमाणावर अवलंबून असते. बुद्धांचा समतेचा संदेश अंगीकारून सामाजिक बदलांसाठी भिक्खुनी संघ कटिबद्ध असून प्रशिक्षित होण्यासाठी प्राधान्य देत राहील असं मत अखिल भारतीय भिक्खुनी संघाच्या राष्ट्रीय सरचिटणीस भंते सुनीती यांनी व्यक्त केले. पुन्हा अपराध होऊ नये म्हणून आम्ही तुम्हाला याचना करतो. कृपा करून आम्हाला त्रिशरणासोबत पंचशील देऊन कृपया धम्म सांगावे. दुसऱ्यांदा आणि तिसऱ्यांदा याचना करतो. कृपया आदरणीय आमच्या हातून पुन्हा अपराध होऊ नये म्हणून कृपा करून तुम्ही आम्हाला त्रिशरणासोबत पंचशील देऊन कृपया धम्म सांगावे. पतीला नखे व नखांची पावडर करून खायला घालून तसेच मायाजाळ, मोहाजाळ, काशाजाळ, रक्तचंदन, विविध प्रकारचे भस्म अन्नातून व पाण्यातून मिक्स करून खाऊ घातले. पतीवर जादू टोण्याचे प्रयोग केलेत. हा प्रकार पतीने सासू सासऱ्यांना सांगितला असता
पत्नी, सासू, सासरे, मेहुणे आणि अन्य नातेवाईकांनी पतीला मारहाण केली। सदरील गुन्ह्यातील एकाच आरोपीला अटक करण्यात आली असून बाकीचे आरोपी मोकाट आहेत। त्यांना तात्काळ अटक करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे। नमस्कार, मी योगेश आपुणे, राहणार काळेवाडी, पिंपरी चिंचवड शहर। सुमारे 19 तारखेला माझ्यावरती सासरवाडीच्या लोकांनी प्राणघातक हल्ला केला होता। याचं कारण असं होतं की त्याच्यामध्ये माझी पत्नी ही मला गेली 5 महिन्यापासून काही बाबाजीच्या सांगण्यावरून विविध प्रकारची जीवघेणी वस्तू खाऊ घालत होती। त्याच्यामध्ये मायाजाळ, मोहाजाळ, नखे अशा प्रकारची विविध वस्तू अन्नातून, पाण्यातून मला खाऊ घालत असल्याचा प्रकार माझ्या निदर्शनास आल्यानंतर मी तिच्या आईवडिलांना सांगण्याचा प्रयत्न केला। तर त्या लोकांनी 19 तारखेला आम्ही उद्या येतो म्हणून असे सांगितले व ते सर्वजण राहणार लोणी काळभोर येथून 19 तारखेला मध्यरात्री 12:30-1च्या सुमारास माझ्याकडे येऊन मला विचारपूस केली असता त्यांच्या निदर्शनास असे आले की हे जे सर्व प्रकार करत आहेत याच्यामध्ये हा सगळा प्रकार आपला उघडकीस आला असून याच्यामध्ये हे सर्वजण सामील आहेत। त्यावेळेस त्यांनी माझ्यावरती जीवघेणा हल्ला केला। त्याच्यामध्ये अक्षय गोपाळ शिंदे, गोपाळ लिमराज शिंदे, अनिल गोपाळ शिंदे, शकुंतला गोपाळ शिंदे, अमृता शिवाजी राऊत हे सर्वजण माझा जीव घेण्याच्या प्रयत्नात होते। त्या दिवशी त्यांनी मला कोयत्याने, अक्षय शिंदे याने माझ्या डोक्यात कोयता घातला व बाकीच्यांनी अनिल गोपाळ शिंदे, गोपाळ लिमराज शिंदे, शिवाजी राऊत व 3 महिलांनी मला जबर मारहाण केली। त्याच्यामध्ये माझा जीव घेऊन मला नदीत नेऊन टाकण्याच्या प्रयत्नात होते आणि त्या प्रयत्नात असताना त्यावेळेस मी तिथून कोयता डोक्यात टाकला असताना पळण्याचा प्रयत्न केला असता माझ्या डोळ्यामध्ये शकुंतला गोपाळ शिंदे यांनी चटणी टाकून मला हातपाय बांधून रिक्षामध्ये घालून नेऊन नदीत फेकून देण्याच्या विचारात असताना मला बाहेर आल्यानंतर मी आरडाओरड केल्यानंतर कॉलनीतील ज्यावेळेस लोक जमा झाले त्यावेळेस त्यांनी माझी रक्तबंबाळ झालेली अवस्था पाहून त्यांनी मला तात्काळ उपचारासाठी सरकारी दवाखान्यामध्ये दाखल केले। हे सर्वजण राहणार लोणी काळभोर येथील असून यांनी माझ्यावरती जीवघेणा हल्ला केलेला आहे व त्यातून आता मी कसा तरी बचाव करून वाचलेलो आहे। हे जर सर्वजण माझा जीव घेण्याच्या प्रयत्नात परत असून याचा वाकड पोलीस स्टेशनला 307 कलम अंतर्गत गुन्हा नोंद झालेला असून यातील फक्त एकच आरोपी अनिल गोपाळ शिंदे अटक केलेले आहे। बाकीचे आरोपी अजून अटक केलेले नाही आहेत। तरी प्रशासनास विनंती आहे की बाकीच्या आरोपींना लवकरात लवकर अटक करावी, कारण माझ्या परत एकदा जीवघेणा हल्ला होऊ शकतो, ही विनंती। जय भीम इंडियाच्या बातमीपत्रात वेळ झाली आहे, तेच थांबण्याची। पुन्हा भेटूया ताजा घडामोडी घेऊन। जय भीम।